शेतकरी शिष्टमंडळाचे नेते आता मुंबईकडे निघालेले. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. या बैठकीत कुठले मुद्दे मांडले जाईल हे जाणण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत महादेव जानकर आहेत. मला सांगा, आजची बैठक, या बैठकीकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, प्रामुख्याने शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कुठले मुद्दे तुम्ही या चर्चेत उपस्थित करणार? आम्ही सरकारला, राज्य सरकारला आम्ही त्यांना विनंती करणार किंवा आपण दिलेला शब्द कर्जमुक्तीचा आहे, 7/12 कोरा व्हावा आणि त्यात शेतकऱ्यात दुजाभाव करू नये. हा शेतकरी मोठा, हा छोटा असं न करता तुम्ही ती 7/12 कोरा करण्यासाठी पहिला GR काढा. पैसे आता नसतील तर मार्चच्या अधिवेशनात तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता, आम्ही म्हणणार नाही. आणि ज्या ज्या बँककडून आपण लोन घेणार आहे त्याला गॅरंटी राज्य सरकारने दिल्यानंतर प्रश्न मिटू शकतोय. आणि जास्त पैसे नाही ते कर्जमुक्तीचा करण्यासाठी, त्यामुळं त्यांनी कर्जमुक्तीचा पहिला GR काढावा हीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. कारण मुख्यमंत्री बोलताना असे बोलले की आज कर्जमाफीपेक्षा जे शेतकरी आहेत त्यांना मदत महत्त्वाची आहे. तुम्ही देखील तेच म्हणता की आज GR काढा, पैसे मार्चमध्ये द्या. प्रश्न सारखाच आहे. नाही, त्यांनी शब्द छल करू नये. तेच म्हणले होते ना, 7/12 कोरा 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 करतो. आता सरकार 1.5 वर्ष झाले. ते मुख्यमंत्री साहेबांनी महोदयांनी ते शब्द पाळावा एवढीच आपल्या माध्यमातून त्यांना विनंती. मुख्यमंत्र्यांना शब्द पाळावा. या आधी देखील अनेक वेळा कर्जमाफी झालेली आहे, काही वर्षाआधी देखील झाली होती. ती झाल्यानंतर पुन्हा कर्जमाफीची वेळ येते. तुम्हाला वाटतं या कर्जमाफीमुळे हे प्रश्न सुटतील किंवा आता काय नवीन चर्चा असेल? नाही सर, हा कर्जमाफी म्हणा किंवा कर्जमुक्ती म्हणा, आताही मागितल्यानं तो कायमचा प्रश्न सुटत नाही. कारण जिथपर्यंत शेतकऱ्यांना खर्च भरून निघेल एवढे रास्तभाव मिळत नाही, नवं तंत्रज्ञान वापरायचं स्वातंत्र्य मिळत नाही, बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत शेतीत बचत येत नाही. शेतीत बचत आली नाही तर शेतकरी, त्याला कळतं की ऋण बैरहत्या चुकत नाही, पण सारे सोंग घेतले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. म्हणून इच्छा असूनही तो कर्ज फेडू शकत नाही. ही फक्त तात्पुरतं जे काही आज आत्महत्याचं सत्र सुरू आहे त्याला एक थोडासा बुडत्याला काडीचा आधार म्हणून ह्या कर्जमुक्तीसाठी आम्ही जातो. आणि कमिटमेंट सरकारने जाहीरनाम्यात केलं. जाहीरनामा हा आरसाच असतो पक्षाचा आणि त्याला विश्वास ठेवून लोक मतं देतात आणि त्यामुळे त्यांचाच आरसा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते करावं. आर्थिक स्थिती खराब आहे हे जगालाही माहीत आहे, पण राज्य बुडवायचं पाप काय आम्ही केलं नाही शेतकऱ्यांनी. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तेही म्हणतो, निर्णय सरकारने करावा, तारीख जाहीर करावी, GR काढावा. आणि आर्थिक बोजा आहे, फायनान्शियल लायबिलिटी आहे, त्यामुळे सगळं हे करायला त्यांना बजेट सेशनपर्यंत त्यांनी बजेट सेशनमध्ये प्रोव्हिजन केली तरी आमची काही हरकत नाही. पण आज कमिटमेंट करून शेतकऱ्यांचा थोडासा दिलासा द्यायची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या बँकांना त्या सूचना देऊन त्याही बुडणार नाही. सरकारने तेवढी काउंटर गॅरंटी दिली, सक्तीची वसुली. आज तारखेसाठी तुमचा आग्रह असणार आहे का? कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असं मुख्यमंत्री बोलतात, तारखेसाठी आग्रह असणार नाही. तारखेसाठी आग्रह याच्यासाठी आहे की 2-3 दिवसात कधी आचारसंहिता सुरू होऊ शकते आणि हायकोर्टाच्या माननीय आमदार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे ती 31 पर्यंत पूर्ण प्रक्रिया व्हायची आहे. त्यामुळे राज्यात कुठली ना कुठली आचारसंहिता असेल. बघ, आज झालं नाही तर ते 3 महिने पुढे जातं, तोपर्यंत डिसेंबरचं सेशन निघून जातं. म्हणून आमचं म्हणणं आहे की सरकारने विधिवत तारीख जाहीर करावी, कमिटमेंट करावं, GR काढावा आणि आर्थिक तरतूद काय प्रायोरिटी बदलायच्या त्या बदलाव्या आणि नव्या अर्थसंकल्पात त्याची मार्चच्या बजेटमध्ये तरतूद करावी. तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलेलं आहे, तुम्हाला काय अनुभव आहे मुख्यमंत्र्यांचा? तुम्हाला वाटतं आज जी काही बैठक आहे ती सकारात्मक असेल, ते आपल्या शब्दावर कायम राहतील? नाही, मला वाटतंय की मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो 3.5 वर्ष. अतिशय चांगलं निर्णय पॉझिटिव्ह येईल, शेतकऱ्याच्या हिताचं घेतील असं मला विश्वास आहे. म्हणजे आज शेतकऱ्यांना आनंदाची बातमी भेटेल? आनंदाची बातमी मिळेल. नक्कीच आपण पाहतोय की शेतकऱ्यांना विश्वास आहे की आजच्या बैठकीमधून जो आहे तो कर्जमाफीवर तोडगा निघेल आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.